एक मानव म्हणून आला. त्याने स्वतःला नम्र केलं आणि क्रुसावर त्याने भयानक मृत्यू स्वीकारलं. त्याला भयानकाची शिक्षा देण्यात आली. त्याच्या डोक्यावर काटेचा जो मुकुट आहे तो ठेवण्यात आला आणि त्याच्या हातांवर आणि पायांवर खिळे ठोकण्यात आले. त्याचे शरीर जे होते ते रक्ताने भिजून गेलेले होते. पण त्याचबरोबर येशू ख्रिस्ताला जे आहे लज्जेचा पण सामना करावा लागला. कारण जे लोक तिथं खाली उभे होते त्यामध्ये काय यहुदी होते, त्यामध्ये काय रोमी लोक होते. ते लोक जे आहेत सहानुभूती दाखवण्यापेक्षा ते लोक जे आहेत त्याची चेष्टा करत होते, त्याच्याकडे बघून हसत होते, त्याच्यावर थुंकत होते. अशा लज्जास्पद गोष्टी या लोकांनी तिथे केल्या. तर येशू ख्रिस्ताला या दोन्ही गोष्टीतून जावं लागलं. एक तर भयानक मरण आणि दुसरं हे जे लोक जे होते त्याची चेष्टा करत होते, त्याचा अपमान करत होते. पण तो सर्व या गोष्टीतून गेला कारण त्याला त्याच्या समोर एक आनंद